यावेळी जर आपण पाहिलं तर रुद्र 11 यशवंतनगर आणि माही संस्कृती फायटर्स यांच्या दरम्यान एक जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. काय होय समीरजी पवार सर कुठे असेल तर व्यासपीठावर येवं. रुद्र यशवंतनगर संघाने मात्र नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केले. तो माही संस्कृती फायटर संघाच्या दोन्ही 12 प्रतिनिधी कृपया यायचंय. समीरजी पवार सर यांना देखील मी विनंती करतोय लाईन आखण्यासाठी जायचंय. आज आपण पाहिलं तर याच दरम्यान मात्र साथी समालोचक किशोरजी कोकरे सरांचं तुम्हाला इथं नक्कीच तुमचं याचं जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाला. एक आवाज मात्र इथे मात्र एक गुंजतो, कारण की जर किशोरजी कोकरे सर या इलाक्यामध्ये जबरदस्त समालोचक म्हणून आहेत. परंतु यावेळी पाहूया पुढे मैदानामध्ये चलतोय पुन्हा एकदा प्रदीप आणि सिद्धू ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रथमतः नाणे इथे मात्र सलामीची जोडी मैदानामध्ये गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाला आपण पाहतोय. मनीषला आपण पाहतोय. माही संस्कृती संघाचा इथे मात्र हा आयकॉन प्लेअर आपण पाहतो. आयकॉन वर्सेस आयकॉन हा बॅटल आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. आपण जर पाहिलं तर माही संस्कृती संघाकडून मात्र हा एक आयकॉन प्लेअर प्रदीपला आपण पाहतोय. तत्पूर्वी आपण पाहिलं तर रुद्र 11 यशवंत नगर संघाचा देखील आयकॉन प्लेअर म्हणून आपण पाहिला तर मनीष आणि प्रदीप ही बॅटल नक्कीच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी आपण पाहिला तर 5 षटकांचा खेळ असणार आहे. तिसरं षटक हे नैतिक 11 गोवेजी संघाचे संघ मालक आपण पाहतोय. मंदारजी जाधव यांना मी आमंत्रित करतोय. सरांनी देखील व्यासपीठावर यावं. मंदारजी जाधव. हॅलो. तत्पूर्वी आपण पाहिलं तर इथे मात्र पहिल्या चेंडूवर जबरदस्त कार्पेटच्या माध्यमातून खेळले गेला मिड ऑफच्या दिशेने मात्र चांगल्या प्रकारचा पहिलाच मात्र श्री गणेश गेलाय. तो मात्र प्रदीपच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. मनीष मात्र गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. तत्पूर्वी आपण पाहिला तर नक्की सर यांचं देखील आगमन झालंय. आपण पाहिलं तर इथे मात्र गोललेखकाचं काम मांडण्यासाठी आलेत. यावेळी देखील पाहिला जबरदस्त यॉर्कर लाईनचा सीट हाताळला गेलाय. सगळ्या प्रकारची गोलंदाजी नक्कीच मिळाला. मी आयकॉन प्लेअर काय आहे हे दाखवण्याचं उत्तम उदाहरण आपण मनीष कडून पाहतोय. आणि यावेळी जर पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवर एक धावेचा इथे मात्र नक्कीच घेतली गेली आहे. दुसरा चेंडू जर पाहिला अगदी जडमध्ये टाकला. चांगल्या प्रकारची गोलंदाजी मनीषच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. यावेळीचा चेंडू अगदी शॉर्ट पिच पद्धतीचा तिकडे मात्र अगदी पाहिलं तर गलीच्या दिशेने मात्र चांगल्या प्रकारचं क्षेत्रक्षण यावेळी पाहिलं गेलं. इथे जर मात्र एक धावेने मात्र सुगा पुढे सरसावतीये. आपण जर पाहिलं ना तर रुद्र 11 संघाचा इथे मात्र नेतृत्व करणारा आपण पाहिलं तर मनीषची गोलंदाजी तेवढीच धारदार आहे. आपण पाहिलं तर वेगावर नियंत्रणबद्ध गोलंदाजी याच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. त्याचबरोबर आपण पाहिलं तर यावेळी मात्र प्रदीप आयकॉन प्लेअर म्हणून आपण पाहिलं त्याच्याकडे तर कशा प्रकारची फलंदाजी करेल. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू इथे मात्र पाहिला तर शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल होतो. चेंडू होतोय फरार. धावसंख्या मिळतील 4. डीजे भगत सरांना इथे मात्र मी जाधव सरांना मी इथे आमंत्रित करतोय. मंदारजी जाधव सर. मंदारजी जाधव कुठे असतात तर व्यासपीठावर यावं. पुढे आपण पाहतोय मनीष
यावेळेचा चेंडू अगदी उडवून गेला. इथे मात्र अगदी पाहिला तर सर्कलच्या मधून ओढून घेण्याचा चेंडू. तिथे मात्र चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाला. आपण पाहिला ना शक्तिवर्धक खेळ ज्याप्रमाणे असतो त्यावेळी मात्र ही सीमारेषा असते ती सीमारेषा ओलांडायची मात्र नक्कीच पाहायला मिळाला. दोन्ही फलंदाजाच्या मधून आपण पाहिला तर मेन ऑफ दिशेने मात्र क्षेत्ररक्षण तैनात होता. तिकडे मात्र क्षेत्ररक्षणाच्या डोक्याच्या वरून मारण्याचा प्रयत्न प्रतिभेची प्लॅनिंग पाहिली ना तर त्याच दरम्यान मात्र चांगल्या प्रकारचे आहे कारण की दोन्ही फलंदाजांच्या मधून वा चेंडू अगदी पुढे सरसवण्याचा प्रयत्न आहे परंतु तेवढीच चपळाईचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. थोडंच धावावर समाधान मानावं लागलं आणि याच दरम्यान मात्र धावसंख्या जर बोर्डर आपण पाहिली तर 8 धावसंख्या. यावेळचा कार्पेटच्या माध्यमातून खेळला तिकडे मात्र पाहिलं तर गुड मिड विकेट रिझन मध्ये फेकी अचूक पद्धतीची परंतु तेवढ्याच प्रकारचं कलेक्ट करता आला नाही. यावेळी जर पाहिलं तर मनुष्य मात्र संधी सोडतोय. एक नामी संधी होती प्रदीपला माघारी परतवण्याची परंतु जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जर पाहिलं ना तर 9 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. पहिला अगदी शेवटच्या चेंडूवर मोठं अगदी एक विकेट मध्ये परिधान करता आलं असतं परंतु मनीषला मात्र ही संधी मात्र गवसली आणि इथे जर पाहिलं ना मित्रांनो पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. आपण पुढच्या खेळामध्ये पाहतोय ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण पूर्णपणे पाहिलं तर चांगल्या प्रकारचं होतोय. प्रत्येक क्षेत्ररक्षणाचं एफर्ट मात्र प्रत्येक फलंदाज क्षेत्ररक्षण देत आहे आणि अशा वेळी जर पाहिलं तर मोठे फटके येणं गरजेचं आहे. 5 षटकांचा खेळ असेल धीम्या गतीने सुरुवात झाली आहे. शक्तिवर्धक खेळामध्ये चांगल्या प्रकारचा रोखण्याचा प्रयत्न अगदी चांगल्या प्रकारचा झाला. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय सतीश आपण पाहतोय. सतीश उर्फ बाबा आपण पाहतोय यावेळी भले गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आपल्याला आज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. डाव्या हाताने गोलंदाजी करतोय अगदी पाहिला आता अगदी स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीचा चेंडू येतो. तिकडे मात्र बघूया चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं गेलं आणि इथे जर पाहिलं ना मित्रांनो चांगल्या प्रकारची प्रदीपकडून पूर्णपणे अपेक्षा असेल आणि यावेळी मात्र प्रदीप देखील धीम्या पद्धतीने खेळत आहे कारण की ज्यावेळी पाहिलं गेलं की पूर्णपणे मदार त्याच्या खांद्यावर आहे. आयकॉन प्लेअर म्हणून पण त्याची उत्कृष्ट झालेली आहे आणि पहिला चेंडू सुरेख पद्धतीचा हाताळला गेला. आपण पाहिलं ना तर सतीश देखील तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज आहे. त्याच्याकडे देखील व्हेरिएशन आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी याच्या माध्यमातून पाहायला मिळते. शक्ती पाहिलं तर थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. यावेळेचा चेंडू अगदी पाहिला तर जबरदस्त फटका लावण्याचा प्रयत्न परंतु तेवढाच पाहिला तर लॉंग ऑन रिझल्ट मध्ये चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. फेकी देखील अचूक पद्धतीची परंतु इथे मात्र एकच धावावर समान मानावं लागेल. ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना मित्रांनो भाई त्याप्रमाणे रुद्र 11 यशवंतनगर नक्कीच सांगत आहे चांगल्या प्रकारचा फिल्डिंग एफर्ट दाखवत आहे. चांगल्या प्रकारच्या क्षेत्ररक्षणामध्ये चांगल्या प्रकारचं प्रयत्न चांगलं जबरदस्त आहे. प्रत्येक धाव कसा रोखण्याचा प्रयत्न नक्कीच आहे. इथे जर पाहिलं तर मोठे फटके खेळून देखील देत नाहीयेत. पुढे मांडर डान्सिंग जाऊन झालाय. चेंडू भरपूर काळ हवेमध्ये आहे परंतु इथे मात्र नो मॅन लँड मध्ये चेंडू पडतो. एकच धावावर समाधान दिमागाचा खेळ खेळला मित्रांनो. ज्यावेळी पाहिलं तर रुद्र 11 यशवंतनगर संघाकडून मात्र सिद्धेश सतीश मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत आहेत. प्रत्येक चेंडू पाहिलं तर पूर्णपणे मोमेंट काय चालली आहे प्रदीप कोणत्या अंगी खेळण्याचा प्रयत्न करत आहे परंतु त्याच अंगी मात्र गोलंदाजी देखील तेवढीच मात्र दिमागाची पाहायला मिळतीये कारण की पुढे सरसवण्याचा प्रयत्न थोडासा स्लोअर वन चेंडू हाताळला गेलाय. चेंडू भरपूर का हवेमध्ये होता परंतु इथे मात्र नो मॅन लँड मध्ये चेंडू पडला गेला. यावेळी मात्र चेंडू उडवला हेलिकॉप्टर उडवलाय. तिकडे मात्र स्टेट ड्राईव्ह पद्धतीचा पाहिला तर लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षण तैनात आहे. यावेळी मात्र चेंडू मात्र हाताला इथून निसटून जातोय. पाहिल्यानंतर मनीष देखील पाहिला गोलंदाजी ट्रॅकवर होता त्याच्यात हातातून चेंडू निसटला गेलाय. इथे देखील पाहिलं तर मात्र सतीश कडून देखील तीच वारंवार चूक होतीये कारण की अगदी फेकी अचूक पद्धतीची आहे परंतु क्षेत्ररक्षणामध्ये चांगल्या प्रकारचा एफर्ट लावून देखील मात्र गोलंदाजाला मात्र चेंडू सामवता येत नाहीये आणि एकच धावावर समाधान मानावा लागतंय. तेव्हा इथे मात्र यावेळचा चेंडू उडवला गेला. इथे मात्र आपण बघतोय लॉंग ऑफच्या रिझन मध्ये डोक्याच्या वरून मोठा फटका आपल्याला पाहायला 6 धावांसाठी डीजे गोलंदाजी नक्कीच इथे मात्र चांगली असताना मात्र मोठा फटका लगावला गेलाय. धावसंख्या जर आपण बोर्डवर पाहिली तर 19 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. यावेळी देखील पाहिला तर डान्सिंग डाऊन झालाय. ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर चेंडू करतोय हवाई सफर डीजे
देखील 2 षटकांचा खेळ झालाय. तिसरं षटक म्हटलं गेलं की 50-50 ओव्हर असणार आहे. नक्कीच 14 धावांचा टार्गेट असणार आहे. 14 धावांमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल, परंतु यावेळी जर पाहिलं तर टार्गेट मात्र 14 धावांसाठी आहे. इथे मात्र कोणाला प्रमोट करायचं, कोणाला गोलंदाजी ट्रॅकवर आणायचं, इथे मात्र आपण पाहिलं तर गोलंदाजीचा भार सोपवलाय. यावेळी देखील पंचांचा इशारा येतोय. निखिलकडे चेंडू सोपवला गेलाय. निखिलकडून देखील मात्र पाहायला इथे मात्र आपण पाहिलं ना तर रुद्र 11 यशवंत नगर सांगत असेल की इथे मात्र निखिलची गोलंदाजी चांगली प्रकारची होणं गरजेचं आहे. परंतु यावेळी पूर्णपणे हॅबी झालाय. प्रदीपने बॅक टू बॅक 2 षटकार खेचलेत. इथे जर पाहिलं तर सिद्धू देखील तेवढ्याच ताकदीचा खेळाडू आहे, परंतु त्याच्याकडे देखील स्ट्रोक आहेत. परंतु आपण जर पाहूया इथे मात्र पाहिलं ना क्रिकेटला जरतर नसतं मित्रांनो. आपण पाहिलं तर पूर्वार्धामध्ये काय भूतकाळामध्ये काय केलंय, परंतु यामध्ये पूर्वार्धामध्ये काय करणार, इथे मात्र वर्तमानमध्ये काय करणार आहे ते मात्र पाहणं योग्य असते. यावेळेचा चेंडू अगदी जडमध्ये टाकलाय तेवढ्याच इथे मात्र क्षेत्रक्षण चुकीचा पद्धतीचा इथे मात्र पाहिला तर क्षेत्रक्षण रिझर्व मध्ये पाहिलं. यावेळी मात्र मिड विकेट रिझर्व मध्ये चांगल्या प्रकारचं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. एकच्या बदल्यात 2 धावा मिळत आहेत. एकेरी 2 धावसंख्या मात्र पुढे सरसावतीये. इथे पाहिलं ना तर धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. ते 27 धावसंख्या आपण पाहतोय बोर्डवर लागली गेली आहे. काय मित्रांनो, गोलंदाजी जर पाहिली तेवढ्याच ताकदीची, परंतु फलंदाजी देखील तेवढ्याच ताकदीची आहे. यावेळी मात्र कोण मात्र या बॅटल मध्ये आपला पूर्णपणे जायचा घेणार आहे. यावेळी देखील ब्रह्मास्त्र काढला. काय गोलंदाजी आपण पाहिली. यावेळी जर पाहिलं डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये इथे मात्र क्षेत्रक्षणाची वारंवार चूक करत आहेत मित्रांनो. आपण पाहिला तर एकच्या बदल्यात 2-2 धावा मिळत आहेत, परंतु तेवढा मात्र जर पाहिला ना तर दोन्ही फलंदाज मात्र तेवढा अगदी जबरदस्त टुनिंग आहे. अगदी आखो में इशारा कर दिया, 2 रन चुरा लिए आणि असं म्हणत असं मित्रांनो. यावेळी 2 धावा नक्कीच मिळवल्या गेल्या. 4 धाव्या 2 चेंडू मध्ये 4 धावा मिळवल्या गेल्या आहेत. यावेळी फुलटॉस पण एकदम जबरदस्त होता. यावेळी मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाहीये. इथे जर पाहिलं तर अगदी लॉंग लेग डिझर मध्ये तिकडे मात्र चांगल्या प्रकारचा क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय, परंतु 2 धावा पूर्ण 2 धावा 3 चेंडू मध्ये सलग 6 धावा मिळत आहेत. आणि अजून जर पाहिला तर 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 3 चेंडू मध्ये 8 धावा येणं गरजेचं आहे. परंतु ज्यावेळी पात्र आपण निखिलकडून जर पाहिलं ना मित्रांनो चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत असतो, परंतु इथे जर पाहिलं तर थोडासा मात्र अगदी थोडासा अपसेट झाला असेल, कारण की त्याप्रमाणे गोलंदाजी नक्कीच त्याच पद्धतीची व्हायला हवी आहे, त्या पद्धतीची मात्र नक्कीच होत नाहीये. यावेळी चेंडू उचली घेणारा काहीसा चेंडू भरपूर काळ हवेमध्ये आपण पाहिला ना, जबरदस्त गोलंदाजी मला गुडलाच पाडून उडाला गेला. इथे मात्र चेंडू विकेट किपरच्या दस्तानामध्ये. मनीष वारंवार सांगत आहे की कशा प्रकारची गोलंदाजी करावी. निखिल त्याच पद्धतीची गोलंदाजीला नक्कीच साधेल अशी गोलंदाजी करतोय. प्रत्येक चेंडूमध्ये व्हेरिएशन करतोय. ज्यावेळी जर पाहिला तर पूर्णपणे आपण पाहिला ना तर तुला पूर्णपणे रोखण्याचा प्रयत्न केलाय. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 4 चेंडूमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात. यावेळी चेंडू उडवला गेला. तिकडे मात्र क्षेत्ररक्षण हो इथे मात्र पाहतोय ना वारंवार चूक होतीये आणि अगदी पाहिला ना आता एक नामी संधी मिळते. डीजे तर मॅच बघा ना मित्रांनो कुठे होता आणि कुठे राहून ठेवलाय, कारण की ज्याप्रमाणे पाहिलं गेलंय ना तर आपण पाहतो शेवटचा क्षण असतो. 1 चेंडू आणि 4 धावांचं समीकरण आपण पाहतो, परंतु यावेळी जर पाहिला तर 50-50 ओव्हर्स मध्ये नक्कीच काहीतरी वेगळं पाहायला मिळतोय, कारण की यावेळी जर 1 चेंडू आणि 4 धावांचं समीकरण असणार आहे. यावेळी उडवला इथे मात्र लॉंग 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 हा देखील मोठा षटकार 6 धावांसाठी. तर यावेळी देखील पाहिला तर 47 धावसंख्या 6 धावांचा बोनस मिळतोय. आपण जर पाहिला पूर्णपणे यावेळी निखिलने रोखण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पूर्णपणे हॅवी झाला आणि अशा वेळी जर पाहिलं देखील अगदी सिद्धू 2-2 धावांमध्ये कन्वर्ट करत होता. एक सामी संधी मिळाली. तिथे जर पाहिलं तर लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्रक्षण पाहिला तर इथं चुकीच्या पद्धतीचा आला. चेंडू हातामधून निसटला आणि 4 धावा देखील मिळाल्या. पुढच्या क्षणाला मात्र नामी संधी मिळाली ना तिथे मात्र चांगल्या प्रकारची धावसंख्या उभारली गेली आहे. सिद्धूच्या बॅट मधून एक मोठा फटका लगावला गेलाय. प्रदीप आणि इथे मात्र सिद्धू देखील अगदी सगळा
फलंदाजी करत आहेत, परंतु यावेळी जर पाहिला तर प्रदीपला नामी संधी असणार आहे, हॅट्रिकची नामी संधी असणार आहे. आपण जर पाहिलं ना तर 2 बॅक टू बॅक षटकार नक्की पाहायला मिळालेत, परंतु यावेळी जर पाहिला तर हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे तो प्रदीपला आपण पाहतोय. यावेळी गोलंदाजी ट्रॅकवर कुणाला आणायचं, यावेळी जर पाहिला तर आयकॉन वर्सेस आयकॉन आपण पाहिलं गेलं तर मनीषला देखील पाहिलोय. मनीषला मात्र पुन्हा एकदा इन्व्हाइट केलं. यावेळी जर पाहिला तर प्रदीप आणि सिद्धू मात्र जोडी मैदानामध्ये हाहाकार मजवते, पण हल्ल्यावर प्रतिहल्ले चढवत आहे, परंतु यावेळी मनीषला काहीतरी करामत करावी लागेल, काहीतरी पाहिलं तर जादुई गोलंदाजी करावी लागेल, इथे मात्र कंजूस गोलंदाजी करावी लागेल, कितपर्यंत मजल मारेल बरी. यावेळी मात्र पाहिला तर धावसंख्या जर पाहिलं मित्रांनो 3 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या जर बोर्डवर आपण पाहिली तर 47 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. अगदी पाहिला चॅलेंज ओव्हरला जर पाहिला तर 16 धावा खर्च केली आहेत आणि त्याचा ऍडव्हान्टेज मिळते 6 धावांचा, एकूण 22 धावा एका षटकामागे मिळाले आहेत. यावेळी जर पाहिला तर जबरदस्त फटका लॉंग ऑन रिझर्व मध्ये, तिकडे मात्र क्षेत्ररक्षण आपण पाहिला तर सतीशच्या हातून चेंडू फेकी अचूक पद्धतीची, इथे मात्र 2 धावा नक्कीच मिळाल्या गेल्यात. रनिंद बिटिंद विकेट जर पाहिलं तर चांगल्या प्रकारचं आहे. अगदी पाहिला तर एक अगदी कॉलिंग होतं त्याच मध्ये सिद्धू, आणि इथे मात्र प्रदीप अगदी पाहिलं तर जबरदस्त खेळी साकारतोय. 49 धावसंख्या अर्धशतकाची खेळी होणार का आहात, परंतु तेवढ्याच मात्र उन्हाचा धडाका देखील तेवढाच आहे. परंतु या मॅचचं अगदी पाहिलं गेलं तर हो हो हो, इथे मात्र घुटना टेक तमाशा देख अशा प्रकारची फलंदाजीचा नमुना पेश करणं गरजेचं होतं, परंतु यावेळी चेंडू आणि बॅटचा काहीसा संपर्क आला नाही. चेंडू मात्र विकेट किपरच्या दस्तानामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होते, चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते, कमबॅक करतोय, संघासाठी चांगल्या प्रकारचं योगदान देतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 49 ऑन द बोर्ड, आपण 50 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. यावेळी देखील पाहिलं तर वेगावर स्वार झाला, परंतु पंचांचा इशारा येतोय, दोन्ही हात जमिनीला समांतर केले आणि दोन सांगितलं इथं वाईट बॉल. यावेळी मात्र देखील पाहिला तर 51 धावसंख्या बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. 4थं षटक मार्गस्थ आहे, चांगल्या प्रकारची गोलंदाजी मनीष नक्कीच हाताळतोय, परंतु यावेळी देखील पाहिलं काही चेंडू आहे ते देखील चांगल्या प्रकारचं हाताळणं गरजेचं आहे. संघाला सावरण्यासाठी ही गोलंदाजी कितपर्यंत योग्य असेल. यावेळी देखील पाहिला तर दिमागाचा खेळ खेळला, स्लोअर वन पद्धतीचा चेंडू हाताळला. आपण जर पाहिलं तर बॅटचा हल्दी एज लागला आणि इथे पाहिलं तर सिद्धू याला मात्र माघारी डगआउटचा रस्ता दाखवलाय. थँक्यू टीजे. आपण पाहिलं तर ती बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते, सुशांत देवकर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र देखील सुशांत देखील चांगल्या प्रकारची फलंदाजी नक्कीच करेल का, परंतु येणारा षट सांगून जाईल. आपण पाहतोय प्रदीप मात्र या मैदानामध्ये चौफेर फटकेबाजी करतोय, परंतु सिद्धूने देखील तेवढ्याच अगदी जबरदस्त खेळ साकारला गेला. संघाला चांगल्या प्रकारचा मजबूत परिस्थितीमध्ये आणण्याचा नक्कीच चांगल्या प्रकारचं योगदान दिलं. परंतु यावेळी बघूया कशा प्रकारची सुशांतची फलंदाजी असेल, परंतु मनीष मात्र सुरेख पद्धतीची गोलंदाजी करतोय, संघाला कमबॅक करतोय. आज आपण पाहिलं तर दोन्ही खेळाडू मात्र एकाच गावामध्ये आहेत, परंतु मात्र आमने सामने आलेत. हा यावेळी मात्र मोठा फटका लगावला गेला, आल्या आल्या मात्र मोठा फटका, अगदी मनीषच्या गोलंदाजीवर हल्ला चढवलाय. पहिल्या चेंडूवर पहिलाच षटकार येतो. लॉंग ऑफ रिझन मध्ये हा मात्र मोठा फटका लगावला गेला, लॉंग ऑफच्या डोक्याच्या वरून लगावला गेला हा एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. यावेळी मात्र जबरदस्त गोलंदाजी, वेगावर स्वार झाला. यावेळी पाहिला तर चेंडू आणि बॅटचा काढा लागला. इथे मात्र पाहिला तर शॉर्ट टर्मिनलला क्षेत्रक्षण तैनात होता, चांगल्या प्रकारचं क्षेत्रक्षण पाहायला मिळाला. एक धावेने धावसंख्या पुढे, धावसंख्या जर बोर्डर आपण पाहिलीत ना 58 आपण पाहिलं, एका विकेटच्या गमावल्यानंतर धावसंख्या 58 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. 3-4 षटकांचा खेळ झालाय. शेवटचे षटक डेटवर स्पेशली ज्याला म्हटलं तर गोलंदाजी ट्रॅकवर कोणाला आणायचं. अथर्व जाधवला आपण पाहतोय. यावेळी मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी नक्कीच संघाला सावरायचं असेल, कारण की ज्याप्रमाणे या मैदानामध्ये धावसंख्या उभारली गेली 58 धावसंख्या या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. 6 चेंडूंचा खेळ झालाय. अगदी शेवटचं 6 चेंडूमध्ये किती धावा, जास्तीत जास्त धावा करायचा प्रयत्न असेल आपण पाहतोय.
तर इथे मात्र माही संस्कृती फायटर्स संघाचं. परंतु आपण जर यावेळी पहिलं षटक हाताळलं गेलं जर बघितलं ना मित्रांनो, चांगल्या प्रकारची गोलंदाजी मनीषच्या माध्यमातून पाहिलेली. पुन्हा एकदा मनीषची चांगल्या प्रकारची गोलंदाजी संघाला सावरलं. परंतु आपण जर पाहिलं तर निखिलची गोलंदाजी थोडंसं महाग षटक पाहायला मिळेल. परंतु आता जर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय तो मात्र अथर्वला आपण पाहतोय. यावेळी मात्र फलंदाजी ट्रॅकवर आहे सुशांतला आपण पाहिलं गेलंय. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, काहीच चेंडू उचली घेणार, तिकडे मात्र क्षेत्रक्षण तैनात आहे. डीप स्क्वेअर लेग तिथे मात्र कोणताही इथे मात्र अगदी जबरदस्त अगदी क्षेत्रक्षण पाहायला मिळाला आणि अगदी मोठा फटका खेळायचा प्रयत्न फसला आणि इथे मात्र विकेटचा पतंग होते. डीजे सुशांत मैदानामध्ये आला होता, मोठा फटका लगावला गेला होता पहिल्या चेंडूवर मनीषच्या. इथे जर पाहिलं ना तर पहिल्या चेंडूमध्ये विकेटमध्ये परिधान करतोय अथर्व. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय, शॉर्ट पिच पद्धतीचे चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करतोय. इथे मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये इथे मात्र पाहिलं ना तर पहिल्या विकेटला गरज गारद करतोय. आपण जर पाहिलं तर याच पद्धतीची गोलंदाजीची आवश्यकता असेल ती इथे मात्र रुद्रा यशवंतनगर सांगत असेल. परंतु यावेळचा चेंडू देखील पाहिला जबरदस्त खेळी साकारलेली. तिकडे मात्र लॉंग ऑफ रिझन मध्ये चांगल्या प्रकारचा क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय. एकच जागेवर समाधान मानाव्या की चुकीच्या पद्धतीची फेकी आपल्याला पाहायला मिळते. कारण की ज्यावेळी क्षेत्ररक्षक आपण म्हणत असतो ना मित्रांनो, लयबद्ध होण्यासाठी आपण पाहिला तर संगीतकाराला ढोलकीची साथ हवी असते. त्याचप्रमाणे आपण पाहिलं गेलं ना तर मैदानामध्ये गोलंदाजी चांगल्या प्रकारची करत असेल त्यावेळी मात्र क्षेत्ररक्षकाची साथ देखील तेवढीच महत्वाची असते. परंतु आपण जर पाहिलं त्यावेळा तेवढा मात्र एक 3 ओव्हर जर पाहिल्या तर चांगल्या प्रकारचं क्षेत्रक्षण नक्कीच पाहायला मिळालं. परंतु 2 षटकामागे थोडंसं अगदी यावेळी मात्र एक सिद्धूची कॅच सोडली गेली, त्याच दरम्यान मात्र पुन्हा एकदा चौकार सोडला गेला. अशा वेळी मात्र चुकीच्या पद्धतीची हे क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. वेगावर स्वार झाला. यावेळी देखील प्रदीपला देखील पाहिलं तर अगदी बऱ्याच अंशी खेळण्याचा मात्र इथे मानस होता. परंतु यावेळी मात्र चेंडूला अगदी स्लोवर पण पद्धतीच्या हाताला गेलाय. मोठा फटका खेळायचा मानस होता, परंतु यावेळी चेंडू आणि बॅटचा नीटचा संपर्क आलाय. चेंडू मात्र अंगावर बदलला गेलाय आणि इथे मात्र एक धावेचा बाईच्या स्वरूपात धावसंख्या एकने मिळतीये. धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. 60 धावसंख्या आपण पाहिली बोर्डवर लागली गेली आहे. सौरभ माडिक या मैदानामध्ये बघूया कशा प्रकारची फलंदाजी करेल. परंतु इथे जर पाहिलं तर पूर्णपणे हॅवी झालाय. अथर्व जर पाहिलं तर अथर्वकडे जर चांगल्या प्रकारचं व्हेरिएशन आहे, चांगल्या प्रकारची गोलंदाजी नक्कीच साकारतोय. सौरभ माडिकला कशा प्रकारचा रोखायचा प्रयत्न असेल. यावेळी देखील वेगावर स्वार रफ्तार का सौदागर नक्कीच म्हणता येईल मित्रांनो. काय गोलंदाजी आहे, गोलंदाजीचा अचूक टप्पा आहे. पुन्हा पंचांचा इशारा येतोय. यावेळी जर पाहिलं ना मित्रांनो काय चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूमध्ये जबरदस्त दोन्ही फलंदाजांना मात्र दुखापतग्रस्त. पाणी पाणी घ्या. कारण की ज्यावेळी मात्र गोलंदाजी तेवढीच ताकदीची आहे इथे मात्र अथर्व नक्कीच आपला सांगण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याला नक्कीच पाहायला मिळते हे दोन्ही संघ जर आपण पाहिलं ना अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्यामध्ये नक्कीच आपल्याला चुरस पाहायला मिळते. दोन्ही संघ आपण पाहिला, दोन्ही संघामध्ये चांगल्या प्रकारचं योगदान नक्कीच येतोय. कारण की इथे मात्र कुकरची शेटी नक्कीच बादली जाते. कोणाच्या साईडवर ते सांगू शकत नाही. परंतु अथर्व बघूया सगळ्या प्रकारची गोलंदाजी करतोय. यावेळी मात्र डान्सिंग डाऊन झाला. तिकडे मात्र क्षेत्रक्षण तैनात आहे. काय दिमागाचा खेळ खेळलाय. यावेळी प्रदीपने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, तेवढ्याच दिमागाने मात्र गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाला. अथर्वने मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आणि इथे जर पाहिला ना तर प्रदीप सारख्या खंदा फलंदाजाला माघारी परतवलं तिथे. बॅटल निर्माण झाली होती. एकाच गावामध्ये आपण पाहायला मिळालं. दोन्ही खेळाडू एकाच गावामध्ये होते. त्यावेळी मात्र अथर्वला माहिती असेल प्रदीपची खेळी कशा प्रकारची असेल. यावेळी मात्र पूर्णपणे हॅवी झाला. त्यावेळी पाहिलं तर काही अगदी चांगल्या प्रकारची कंजीस गोलंदाजी अथर्वच्या माध्यमातून पाहायला मिळतीये.
जेवढा तुम्ही जर पूर्णपणे जर पाहिलं ना अथर्व सारख्या गोलंदाजाला तुम्ही जर अशा प्रकारचा पूर्णपणे 90 अंशाच्या कवसामध्ये झुकवलं ना तर इथे मात्र अगदी चुके अगदी ज्या वेळेला वेगावर स्वार होतो असा गोलंदाज नक्कीच आपल्याला अथर्व पाहायला मिळाला. त्यावेळी मात्र शेवटचं षटक ज्याप्रमाणे रोखण्याचा नक्कीच प्रयत्न केला. 5 षटकांचा खेळ संपतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 61 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 62 धावांचं नक्कीच इथे मात्र एक वेगळं चॅलेंजिंग असेल परंतु 2च धावा खर्च केल्या. अथर्वची गोलंदाजी जबरदस्त पाहिलंय आपण यावेळी देखील मात्र पाहिला पूर्वार्धाचा खेळ पाहिलात. आता उत्तरार्धाच्या खेळामध्ये आपण नक्कीच इन्व्हाइट करूया किशोरजी कोकरे सरांना. यावेळी मात्र किल्ला गावाला बिलॉंग करणारे किल्ला गावाचा गोड आवाज आपण आज पाहणार इथे मात्र किशोरजी कोकरे सरांचं. ठीक. नेक्स्ट मॅच टॉस साठी आपण इन्व्हाइट करूयात. एका बाजूला टीम शिवकृपा एंटरप्राइजेसच्या विरोधामध्ये जिजा 11 यशवंत नगर. या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी लगेच या. शिवकृपा एंटरप्राइजेस टीमचे कॅप्टन रुपेश जनवी तर एका बाजूला जिजा 11 यशवंत नगर टीमचे कॅप्टन पप्पू बाई. या दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की आपण या टॉस साठी. बघा आपण मॅचच्या मधल्या वेळेमध्ये मधल्या इनिंग मध्ये आपण टॉस करतो त्या अनुषंगाने आपली उपस्थिती इथे असणं गरजेचे आहे. चला पप्पू बाईत आणि रुपेश जानवी या दोन्ही टीमच्या कॅप्टनचं मी लक्ष वेधतो की आपण या. सिक सिक सिक. थँक्यू सो मच. पूर्वार्धामध्ये आपण आवाज ऐकलाय दीपक सरांचा एक गुड आवाज आणि उत्तम समालोचन ज्यांच्या माध्यमातून आपण ऐकलंय. थँक्यू सो मच सर. पुन्हा एकदा आपलं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. लीग 2026 हे 30रं पर्व सन्माननीय आदरणीय ओमेगा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्वा क्रिकेटच्या पाठीशी उभं राहणारं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण आदरानं पाहतो ते प्रमोद शेठ मस्कर साहेब यांच्या माध्यमातून स्पर्धा प्रायोजित केली गेली आहे. चला बोट टीमचे कॅप्टन मी तुमचं लक्ष पुन्हा एकदा वेधतोय. एका बाजूला पप्पू बाईत तर एका बाजूला रुपेश सानवी. जास्तीचा वेळ घ्यायचा नाहीये आपण लगेचच टॉस साठी यायचं आहे. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती प्रदीप आहेत. ओपनिंग प्लेयर आघाडीची सुरुवातीची प्रारंभीची जोडी सतीश आणि मनीष पार्टे हे दोन महत्वाचे खेळाडू आघाडीला येत असताना पाहायला मिळाले. सध्याच्या घडीला स्ट्रायकर इनला सतीश. पहिला बॉल ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल कोलवर टप्प्याचा हलक्यातनं ऑन ड्राईव्ह करत असताना बॅटर पाहायला मिळाले. सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं खातं खोललंय. श्री गणेशा केलाय. पहिली धाव फलकावरती येते. चला जिजा 11 टीमचे कॅप्टन पप्पू बाईत मी आपलं लक्ष वेधतो आहे की आपण टॉस साठी या. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. पुढचाच बॉल ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. आडबा बॅट ऑन साईडला. मनीष पाट ऑन फायर नाव. त्याच्या बॅटमन आलाय क्लासिक गोलंदाजामध्ये. एवन क्वालिटीचा हा ब्रँडेड चौकार. या क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष महेश बामणे आपणास विनंती करतो की आपण मंचावरती या. पुढचा बॉल बॅकफुटला गेला. कट केलाय. गली रिझन मधून गॅप शोधली आहे. बाउंड्री लाईनच्या दिशेनं मनीष पाटे कॅप्टनच्या बॅटमन. हा बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. मैदानाच्या आतमध्ये
कडवं संघर्ष, धावांचा पाठलाग करायचा. मनीष पाटीलला सांगायची गरज नाहीये की कसा पाठलाग करायचा. तो तयार आहे, तो सज्ज आहे. सेन्सिबल क्रिकेट सबटर आहे. धावांचा पाठलाग करायचा आहे. मोठी धावा संख्या पहिल्या पूर्वार्धामध्ये उभारली आहे. 65चं लक्ष्य आहे. लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं तितकंसं महत्वाचं आहे. या षटकामध्ये जास्तीच्या धावा जमा करणं महत्वाचं आहे. मनीषने ते जाणलंय आणि त्याच्या बॅटमधनं धावा इथे असताना पाहायला मिळाल्या. षटकातील शेवटचा अंतिम बॉल, गोलंदाज तयार. प्रदीप टीमचे कॅप्टन. लो फुलटॉस बॉल स्वीप पाहायला मिळाला. अप्रतिम फटका, बॉल फाईन लेगच्या दिशेनं प्रस्थान. सिंगल पूर्ण दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न बघता बघता 2 धावा देखील सहजरित्या प्राप्त केल्या गेल्यात. या 2च्या मदतीनं संघाचे टोटल पुढे सरकले. 13 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं संपुष्टामध्ये. पहिलं पॉवर प्लेचं P1 पॉवर प्लेचं षटक संपुष्टामध्ये आलंय. 6 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव संख्या 13 या अंकावरती पाहायला मिळतीये. बघा मी जिजा 11 यशवंत नगर या टीमचे कॅप्टन पप्पू बाईचं मी लक्ष भेटतो आहे. आपण टॉस साठी लगेच या, जास्त वेळ खर्च करायचा नाहीये कारण की या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आहे. या शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला सेमीफायनलच्या 2 मॅचेस, एक फायनलची मॅच एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आपल्याला खेळवायच्या. त्या अनुषंगाने आपण जास्तीचा वेळ घ्यायचा नाहीये. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. दुसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती माही संस्कृती फायटर संघाकडनं सिद्धेश. सिद्धेश म्हटलं की वेग, सिद्धेश म्हटलं की गती, सिद्धेश म्हटलं की अचूकता, सिद्धेश म्हटलं की भेदकता. जो सिद्धेश नेहमी वेगानं गोलंदाजी करतो तो सध्याच्या घडीला षटक क्रमांक 2 मध्ये आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळतोय. बॅटरचं फुटवर्क होत नाहीये. कडे कडे खेळण्याचा प्रयत्न केलाय. टप्पा पडला. बॉल वेगानं विकेट किपरचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. डॉट बॉलनं या डावाला, या षटकाला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. डॉट बॉल खूप मॅटर करणार आहेत या मॅच मध्ये कारण की समोरचा संघ मातब्बर संघ आहे. रुद्र 11 यशवंत नगर पहिला पर्वाचा हकदार राहिलेला संघ आहे. यावेळेसचा बॉल कडे कडे खेळला. वीरेंद्र सेवक स्टाईल पॉइंटच्या डोक्यावरून स्क्वेअर कट करत असताना बॅटर पाहायला मिळालाय. सिंगल पूर्ण दुसऱ्या धाव्याचा देखील प्रयत्न. 2 धावा बघता बघता कंप्लीट केल्या. 2 धाव्याच्या मदतीनं धावफलक पुढे सरकला गेला. धावफलकावरती धावा संख्या 15 या अंकावरती पाहायला मिळतीये. 15 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 62चा पाठलाग करायचा आहे. प्रत्येक बॉल वरती अटॅकिंग इंटरनं खेळणं गरजेचं आहे. तुमचा माइंडसेट तितकासा मैदानाच्या आतमध्ये बाटेर करणार आहे. पुढचाच बॉल, त्यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला. वेग या गोलंदाजाकडे प्रचंड आहे. तो वेगावरती स्वार झालाय. त्याची अचूकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. तो थांबवतोय, तो लढतोय मैदानाच्या आतमध्ये. त्याची लढवय्या वृत्ती मैदानामध्ये पाहायला मिळाली आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या काही हरकत नाहीये. आपण धावा इथून थांबू शकतोय. तो कॉन्फिडन्स माझ्याकडे आहे. तो आत्मविश्वास माझ्याकडे आहे. सध्याच्या घडीला तो कामी देखील येत असताना माही संस्कृती फायटर्स या संघासाठी पाहायला मिळाला. पुढचाच बॉल आडबा बॅटनं साईडला ताकद न साकत सगळं काही पाहायला मिळालंय. बॉलला फेकून दिलंय. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. छत्रपतींचा छावा या 6 धावा. बॉल उंच हवेमध्ये गेलाय. फिल्डर बॉलचा खाली जज करतील. यस, चुकी मैदानाच्या आतमध्ये घडली आहे. सतीश सारख्या बॅटरला जीवनदान दिलंय. धावबाची नामी संधी अशा वेळेला खराब पैकी लेझी क्रिकेट टीम माही संस्कृती फायटर्स या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. सतीश सारखी एक मोठी विकेट सहजरित्या गोलंदाज प्राप्त करू शकले असता. अशा वेळेला झेल सुटला त्या इकडे सिंगल देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्णत्वास आली आहे. सिंगलच्या मदतीनं संघाचे टोटल 22 वरती. षटकातील अंतिम बॉल, शेवटचा अंतिम बॉल इन बाकी आहे. मनीष पाटील कॅप्टन लिडिंग ऑन द पॉइंट.
आफ्टर लिडिंग ऑन द फ्रंट स्वतः कॅप्टन आहेत. फुलटॉस बॉल दिशा दिली आहे, दिशा दर्शक ठरलाय. जबरदस्त फटका, बॉल डीप एक्स टाकावा, बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. टिप स्क्वार लागला, चांगली फिल्डिंग, चांगली फेक. तदवर धाव वर्चित केली जाते. एक एकच्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकली जाईल. 27 धावा धावफलकावरती आहेत. चॅलेंजिंग ओव्हर या मॅच मध्ये खूप सारं महत्वाचं षटक राहणार आहे. जर बॅटिंग करणाऱ्या संघाने धावा बनवल्या 14 तर 6 धावा ऍड, अर्थातच 20 धावांचं षटक मिळणार आहे. जर चॅलेंज कम्प्लीट केलं नाही तर संघाच्या टोटल मधून 6 धावा देखील मायनस होणार आहेत. यावेळेसचा बॉल मोठा फटका, मिस टाइम आहे. फिल्डर बॉलचा खाली. या मॅचची गोल्डन विकेट, या मॅचची प्लॅटिनियम विकेट. महत्वाचा बॅटर, टीमचा कॅप्टन मनीष पाठे. बॅक टू द डगआउट. विकेटचं पतंग, महत्वाचा काढू. टीमचा कॅप्टन मैदानाच्या बाहेर असताना पाहायला मिळाला. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये पहिल्याच बॉल वरती सिंगल जरूर आली. दुसऱ्या बॉल वरती अटॅकिंग इंडियन खेळण्याचा प्रयत्न मनीष पाटेने केला. अशा वेळेला फटका मिस टाइम झाला. डीप कव्हर मध्ये लाजबाब काच टिपले. विकेटचं पतंग, महत्वाचा खेळाडू बाद झाला. त्यानंतर नवीन खेळाडू, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळाले. निखिल चितळकर. पुढचाच बॉल स्लोवर वर पिक केला, मोठा फटका, फाईन लेग क्लिअर. इट्स अ बिग हिट, मॅक्सिमम सिक्सर. बॉल मैदानाच्या आतमध्ये आला. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये आतापर्यंत आपण 4 बॉलचा खेळ पाहिलाय, 7 धावा आल्यात. 2 बॉलचा खेळ बाकी आहे, 7 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. चॅलेंज कम्प्लीट करणं रुद्र 11 यशवंत नगर या संघासाठी खूप सारं मोलाचं असणार आहे. परंतु गोलंदाज प्रणव देखील हार मानायला तयार नाहीये. जी दिन तो पेटून उठलाय. यावेळेसचा बॉल पॅडल स्वीप समोर उडवलाय. फिल्डर बॉल वरती पोहोचलेले पाहायला मिळाले. सिंगल तर पूर्ण. दुसऱ्या धाव्याचा देखील प्रयत्न बघता बघता 2 देखील पूर्ण केला. तिसऱ्याचा देखील प्रयत्न केलाय. तिसरी ही धाव मिळतीये. सुंदर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. लेझी क्रिकेट आपण पाहिलं, जिथे बॉलिंग करणारा माही संस्कृती फायटर्स या संघाच्या माध्यमातून. या बॉल वरती आल्या धावा 3-3च्या मदतीने संघाचे टोटल 36 वरती आहे. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये 10 धावा आतापर्यंत पाहायला मिळाल्या. 1 बॉल 4 ची आवश्यकता. चॅलेंज कम्प्लीट केलं जाईल का पाहणं महत्वाचं आहे. कोण मारेल बाजी या महत्वाच्या लढतीमध्ये. रुद्र 11 यशवंत नगर की माही संस्कृती फायटर्स एका बाजूला अध्यक्ष आहेत, एका बाजूला उपाध्यक्ष आहेत. कोण बाजी मारणार आहे. अस्तित्वाची लढाई. 2 दिग्गज संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढतायत, भिडतायत. जगदोजय चालू आहे. फुलटॉस बॉल आक्रमण केलं, गॅप शोधली आहे. गॅप मोठा, धावांचा नाही होणार तोटा. तो सध्या तोटा पाहायला मिळाला धावांचा. सिंगल कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्नाने आघाडीचा बॅटर सतीश बाद.
कोसळी शिवकृपा एंटरप्राइजेस आणि विपक्षामध्ये जिजा 11 यशवंत नगर या दोन्ही टीमच्या कॅप्टनचं लक्ष बघतोय. शिवकृपा एंटरप्राइजेस गोवे संघाचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत बघा. जिजा 11 टीमचे ओनर उपस्थित आहेत परंतु कॅप्टन उपस्थित नाहीये. 18 बॉल 31 धावा फलकावरती येणारे 12 बॉल जिंकण्यासाठी आवश्यकता अजून देखील आहे. 31 ची आवश्यकता आहे. 18 मध्ये 31 बनल्यात, येणाऱ्या 12 मध्ये आता 31 बनवायचे आहेत. पेटून उठावं लागणार आहे असं देखील म्हटलं जातं ना, जोवर आपल्या फोटोला हार चढत नाही तोवर हार मानू नका. कदापि हार मैदानाच्या आतमध्ये मानायची नाहीये. हा क्रिकेटचा खेळ आहे. क्षणाक्षणाला प्रत्येक बॉल वरती चित्र पालटताना आपण पाहिलंय. अगदी या स्पर्धेमध्ये देखील कालचा दिवस अगदी ड्रामेबाज राहिला. प्रत्येक मॅच मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळाला. या मॅच मध्ये देखील जोवर मैदानाच्या आतमध्ये निखिल आहेत ना तोवर ते हार मानणार नाहीये. जिद्दीने पेटून उठलेला खेळाडू आहे. या असोसिएशनचं क्रिकेट खेळत असताना ज्या नावाची नेहमी चर्चा झाली आहे आणि त्या अनुषंगानं संघमालक श्यामजी कराडकर साहेब याने देखील विश्वास सातत्यानं दाखवला निखिल चितळकर याच्यावरती. आता त्याला पेटून उठावा लागणार आहे. धावांचा पाठला करायचा. 12 मध्ये 31 धावा अजून देखील मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या आहेत. षटक क्रमांक 3 संपुष्टात झाला. षटक क्रमांक 4 मध्ये प्रदीप बोलिंग ट्रॅकवरती पहिलाच बॉल अडबा पाटला ऑन साईडला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप स्कोअर लेगचे फिल्डर बॉल वरती आलेत. अप्रतिम कॅच. मॅचचा आणखी एक महत्वाचे विकेट निखिल चितळकर बाद. शिवकृपा एंटरप्राइजेसचे संघमालक सन्माननीय किरणजी पवार साहेब यांचा शुभागमन होतं. या साहेब आपण व्यासपीठावरती आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच. आपण आपला संघ खरेदी केलात, या स्पर्धेमध्ये दाखल केला त्याबद्दल सगळ्या जगाच्या वतीनं मनापासून आभार. शिवशंभो युवा मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय किरणजी पवार, त्याच वेळेला शिवकृपा एंटरप्राइजेस या संघाचे संघमालक आहेत. त्यांचा आपण या अतिथी मंचावरती यथोचित मान सन्मान देखील करणार आहोत. पप्पूबाई, जर आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचत असेल तर या आपण. जास्तीचा वेळ खर्च करायचा नाहीये. किरणजी पवार साहेब यांचं शुभागमन होत असताना पाहायला मिळालं. यावेळेस बॉल ऑफ ट्रॅकर बाची टॉप शॉर्ट फाईन लेगचे फिल्डर आहेत. पंचांचं बोट आकाशाकडे. आणखीन एक बॅटर डीप स्कोअर. महत्वाची विकेट आहे. मॅचची टॉपच घेतली. विकेट किपरच्या पाठी फायनली तैनात होता आणि महत्वाची विकेट मिळवली आहे, जिथे बॅटर बाद होत असताना पाहायला मिळाले. मी श्यामजी कराडकर साहेब आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभाताने यथोचित मान सन्मान करायचा. शिवकृपा एंटरप्राइजेस संघाचे संघमालक, त्याही पलीकडे शिवशंभो मित्रमंडळाचे अध्यक्ष सन्माननीय किरणजी पवार साहेब यांचा यथोचित मान सन्मान या अतिथी मंचावरती करायचा. थँक्यू सो मच साहेब, आपण आलात. या स्पर्धेची शोभा वाढवली तर आपण व्यासपीठावरती आल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा इथे प्राप्त झालेली पाहायला मिळाली. थँक्यू सो मच. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याच वेळेला मंदारजी जाधव, आपणास देखील विनंती आहे की आपण देखील मंचावरती आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. पुढचाच बॉल हॅट्रिक बॉल. बॉल हवेमध्ये फिल्डर बॉलच्या खाली. विकेट. हॅट्रिक बॉल. महत्वाचे बॅटर बाद झालेले पाहायला मिळाले. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. बघा, रुद्र 11 यशवंत नगर या संघाचा रिप्रेझेंटेटिव्हला विनंती करतो की आपण समालोचन कक्षामध्ये असणं बंधनकारक आहे. स्वराज बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रणय आलेले पाहायला मिळालं. त्यावेळेस बॉल वेगवान आहे पंचांकडे. दाद यस पंचांनी उचलून देखील धरली आहे. लाईक बिफोर द विकेट. आणखीन एका विकेटचं पतन. आणखीन एक बॅटर मैदानाच्या बाहेर.
विकेट मिळवल्या, कोणत्याही स्वरूपाची धाव त्यानं मैदानाच्या आतमध्ये खर्च केली नाहीये. निर्धाव षटक पाहायला मिळेल का? मॅडन ओव्हर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निशांत 8व्या क्रमांकावरती आलेले पाहायला मिळाले. शेवटचा बॉल, डॉल बॉल येत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. यस, निर्धाव षटक कारनामा केलाय. 4 विकेट मिळवल्या आणि निर्धाव षटक हाताळत असताना गोलंदाज पाहायला मिळालेत. वा बाई वा, जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल 31 ची आवश्यकता असताना गोलंदाजीला आले प्रदीप टीमचे कॅप्टन आणि अशा वेळेला निर्धाव षटक आणि 4 विकेट मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केल्यात. 24 बॉलचा खेळ झाला. 24 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आतापर्यंत 31 वरती पाहायला मिळाल्या. येणारे 6 बॉल जिंकण्यासाठी 31 ची आवश्यकता आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये मजबूत स्थितीमध्ये संघ पाहायला मिळाला. 27-12 बॉल मध्ये आला होता. त्यानंतर चॅलेंजिंग ओव्हरनं या मॅचचं चित्र पालटलं. चॅलेंज कंप्लीट केलं नाही. 6 धावा मायनस झाल्या. षटक क्रमांक 4 निर्धाव स्वरूपाचा आणि त्याही पलीकडे एका मागोमाग एक विकेट देखील मैदानाच्या आतमध्ये प्राप्त करत असताना गोलंदाज पाहायला मिळाले. शेवटचे 6 बॉल 31 ची आवश्यकता. 6 बॉल 31 म्हटलं की 5 षटकार खेचावे लागणार आहेत. इतिहास रचावा लागणार आहे. इतिहास मैदानाच्या आतमध्ये रचावाच लागेल तर आणि तरच ही मॅच रुद्र 11 यशवंत नगर हा संघ जिंकू शकतोय. 6 बॉल 31 ची आवश्यकता. पिच बॉल लॉफ्ट केला. डीप मध्ये फिल्डर आहेत. सिंगल मिळेल. दुसऱ्यासाठी परततील का? याच दुसऱ्यासाठी परतले देखील. दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाईल. 2 धावा आल्या. 2च्या मदतीने संघाची टोटल 33 वरती. येणारे 5 बॉल जिंकण्यासाठी 29 ची आवश्यकता. 5 बॉल 5 षटकार मैदानाच्या आतमध्ये खेचायचे. आज मैदानाच्या आतमध्ये बॅटरला दर्शन बांदेकर व्हावं लागणार आहे. षटकारांची मोहर लागवावी लागणार आहे. फुल टॉस आहे, त्यावरती हल्ला चढवला जात नाहीये. लो फुल टॉस बॉल देखील बॅटला कनेक्ट होत नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. या डॉट बॉलच्या मदतीने संघाचे टोटल थांबेल. धावफलकावरती 33 आहे. 4 बॉल 29 ची आवश्यकता आहे. 4 बॉल 29 ची आवश्यकता आहे. पुढचाच बॉल गोलंदाज तयार. अंतिम षटक हाताळण्यासाठी आकाश हे गोलंदाज पाहायला मिळाले. अप ट्रॅकर बॉल गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. फिल्डर आहे डीप मध्ये. वेगानं बॉल वरती आला. एक सिंगल येईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलं जाईल. 34 धावा धावफलकावरती. 28 ची आवश्यकता. 4 बॉलचा 3 बॉलचा खेळणं बाकी आहे. बॅटरचे खांदे झुकलेले पाहायला मिळाले. कारण की मजबूत पकड राहिली. षटक क्रमांक 4 मध्ये चांगली पकड मजबूत केली होती प्रदीप या गोलंदाजानं. 3 बॉल 28. यावेळेचा बॉल खरा बॉलवर साईडचा बीमर पाहायला मिळाला. नो प्लस 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव असे एकंदरीत 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या गेल्या. या 2च्या मदतीनं धावफलक पुढे सरकलं गेलं. धावफलकावरती धावा संख्या आतापर्यंत 37 या अंकावरती पाहायला मिळाल्या. 37 आतापर्यंत बनवल्या गेल्या. फिटचा बॉल आहे. फ्रीटच्या बॉलवरती आक्रमण. लॉंग ऑन मध्ये फटका मिस टाइम आहे. फ्रीटच्या बॉलवरती विकेट तर मिळला नाहीये. फ्रीटचा बॉलला विकेट मिळला नाहीये. एक सिंगल या बॉलवरती येईल. सिंगलच्या मदतीने संघाचे टोटल पुढे सरकती जात. धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 37 या अंकावरती धावसंख्या पाहायला मिळते. पुढचाच बॉल अंतिम 2 चेंडूंना बाकी आहे. स्लोवर वन गॅप मध्ये खेळला. डीप एक्स्ट्रा कबला सौरभ महाडिक. सौरभ महाडिकची कालच्या दिवसामध्ये प्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली होती. पहिलीच मॅच खेळत असताना ग्रुपमध्ये विजयाचा खरा शिल्पकार सौरभ महाडिक राहिला होता. का बॅटिंग त्याने केली होती अप्रतिम. या मॅच मध्ये धावा बनवायच्या होत्या. अशा वेळेला थोडासा दुखापतग्रस्त अगदी अवघड जागेवरती चेंडू लागला होता. त्यानंतर तो थोडासा फंबल होत असताना पाहायला मिळाला. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. फिल्डर शर्तीचे प्रयत्न करतात. त्यांचा वाक्याचा बाहेर बॉल सीमारेषेच्या बाहेर. साधा षटकार.